नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. एक भव्य रोड शो, शेकडोंची गर्दी आणि केंद्रस्थानी नरेंद्र मोदी. पण यावेळी फक्त नरेंद्र मोदीच नाही, तर फ्रेम मध्ये होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मोदींचा जयघोष. याच रोड शोद्वारे महायुती एकजूट असल्याचा मजबूत संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक प्रकारे निवडणूक वर्षाचेच स्वागत करत लोकसभाच नाही तर येणाऱ्या विधानसभेच्या प्रचाराचाही श्री गणेशाच केला. सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशकात पोहोचले आणि दुपारी 2:30च्या सुमारास मोदी नाशकातून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. इथे त्यांनी अनेक विकास कामांचं लोकार्पण केलं. मुंबईच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा काही प्रकल्पांची घोषणाही केली. आज दिवसभरात नरेंद्र मोदींनी कोणकोणत्या गोष्टी केल्यात, कोणकोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण केलंय आणि त्यावरून महाराष्ट्राचं राजकारण कसं ढवळून निघालंय, हे सगळ्याचं सखोल विश्लेषण आपण करणार आहोतच. मात्र त्याआधी पाहुयात मोदींच्या आजच्या दौऱ्यावरचा आम्ही विचारलेला पहिला प्रश्न. तो प्रश्न पाहायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता, नरेंद्र मोदींच्या आजच्या मुंबई नाशिक दौऱ्याचा भाजप आणि महायुतीला राजकीय फायदा होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आपण या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोतच, पण त्याआधी मोदींच्या नाशिक दौऱ्यातील खासियत नक्की काय होती ती सांगते. आजच्या नाशिक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका रोड शो मधून जे साध्य केलंय, जी गोष्ट शक्य करून दाखवली आहे, तेच चित्र निर्माण करण्यासाठी किंवा त्याच्या जवळपास जाण्यासाठी विरोधकांना कडवा संघर्ष करावा लागणार आहे. मोदींनी अनेक रूप आज नाशकात दाखवली. दुतर्फा गर्दी करून उभा असलेल्या जनतेच्या प्रेमाचा वर्षाव स्वीकारत भव्य दिव्य रोड शो करणारे पंतप्रधान होते. ते युवा पिढीच्या मताची शक्ती ओळखणारे जादुई नेतृत्व होते. महिला माता भगिनींचे मन जिंकणारे रक्षक होते आणि हिंदू मतपेटी हा शब्दही न उच्चारता हिंदू मनाला उभारी देण्याचं काम करणारे परिपूर्ण राजकारणीही होते. एकीकडे सबके राम हा संदेश देत भाजप ही कसा सबका आहे याच दृश्यांमधून मोदींनी महायुती एक संघ असल्याचा संदेश मतदारांना दिल्याचं दिसून आलं. हाच रोड शो पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गोदा काठावर पोहोचले. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाही केली जाणार आहे. त्यासाठी मोदींनी आजपासून 11 दिवसांचे विशेष अनुष्ठानही केले. गोदा काठावरच्या जलपूजनानं त्याची सुरुवात केली. त्यासाठी रामकुंडावर विशेष महापूजनाचं आयोजन केलं होतं. मंत्रोच्चाराच्या आवाजात मोदींनी रामकुंडावर गोदा पूजन केलं. त्यानंतर साधू महंतांची भेट घेत त्यांना अभिवादन केलं. गोदा काठावरचं जलपूजन झाल्यानंतर मोदी कालाराम मंदिरात पोहोचले. तिथं त्यांनी विधिवत पूजन केलं. त्यानंतर राम मंदिराला पंतप्रधान मोदींनी प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणेनंतर मंदिरातच आयोजित केलेल्या भजन कीर्तनात पंतप्रधान सहभागी झाले. त्यावेळी टाळही वाजवले. आता काळाराम मंदिरच का, तर त्याचे कारण काय असू शकतं हे सांगते. काळाराम मंदिराला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याच मंदिरामध्ये प्रवेशासाठी 1930 साली एक मोठा संघर्ष सुरू झाला होता. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जितके लढे दिलेत, त्या लढ्यांमध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रहाचं स्थान मोठं आहे. नाशिकातल्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांसह अनेक जमातींच्या लोकांना प्रवेश बंदी होती. त्यामुळे आंबेडकरांनी हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार केला. 2 मार्च 1930 साली सुरू झालेला लढा
जवळपास महिनाभर शेकडो रामभक्त काळाराम मंदिराबाहेर बसून होते. अखेर 9 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी सत्याग्रही आणि त्यांना विरोध करणाऱ्या हिंदू संघटनांमध्ये तडजोड झाली आणि सर्व समाजाच्या तरुणांनी रामाचा रथ ओढावा असं ठरलं. मात्र आंबेडकरांच्या अनुयायांना ती संधी मिळालीच नाही. उलट त्यांच्यावर दगडफेक झाली. हाच लढा 5 वर्ष चालला. मात्र तरीही इथं अस्पृश्य समाजाला प्रवेश मिळालाच नाही. पुढे स्वातंत्र्यानंतर मंदिरं खुली झाली आणि प्रत्येकाला इथं प्रवेश मिळू लागला. पुढे साल 2005ला समरसता मंचानं इथूनच समरसता यात्रेचा प्रारंभ केला. मोहन भागवत तेव्हा संघाचे सरकार्यवाह होते. त्यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव आणि काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास हेही उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना महंत सुधीर दासांनी सांगितले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मंदिरात प्रवेश नाकारून माझ्या आजोबांनी पाप केले, ज्याचे मी आता प्रायश्चित्त घेत आहे. सबके है श्रीराम हे बिंबवण्याचा प्रयत्न सध्या संघ परिवार करत असताना भाजपसाठी सुद्धा एकवटलेला हिंदू समाज हा महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. याच इतिहासामुळे मोदींच्या आजच्या इथल्या पूजेचं महत्त्व आणखी वाढतं. पूजा अर्चा झाल्यानंतर मोदींनी आज काळाराम मंदिरात स्वच्छताही केली. 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याआधी देशातल्या सर्व मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी याआधीच केलं होतं. त्यानुसार काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी पूजन झाल्यावर हाती झाडू घेत स्वच्छता केली आणि देशवासियांना एक आवाहन केलं. मैंने आह्वान किया था 22 जनवरी तक हम सभी देश के तीर्थ स्थानों की, मंदिरों की साफ सफाई करें, स्वच्छता का अभियान चलाएं. आज मुझे कालाराम मंदिर में दर्शन करने का, मंदिर परिसर में सफाई करने का सौभाग्य मिला है. मैं देशवासियों से फिर अपना आग्रह दोहराऊंगा कि राम मंदिर में प्राण प्रतिष्ठा के पावन अवसर के निमित्त देश के सभी मंदिरों में, सभी तीर्थ क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएं, अपना श्रमदान करें. भव्य रोड शो, जलपूजन, काळाराम मंदिरातील पूजा अर्चा आणि स्वच्छतेचा संदेश दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले युवा महोत्सवात. केंद्र आणि राज्य सरकारच्या युवक आणि क्रीडा विभागातर्फे आयोजित 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. एकीकडे राजमाता जिजाऊंची जयंती देश साजरा करतोय. त्यांच्याच पुतळ्याला पुष्पार्पण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. त्याआधी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला नमन केलं, ज्यांच्या स्मरणार्थ युवा दिन साजरा होतो. नाशकात सुरू असलेल्या युवा महोत्सवात वेगवेगळ्या राज्यातील तरुण आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करतोय. दरवर्षी देशातील एका शहरात होणारा हा मेगा इव्हेंट यंदा नाशकात होतोय. आजच्या पहिल्याच दिवशी आकर्षक रोषणाई, जबरदस्त म्युझिक, थरारक परफॉर्मन्सनं युवक महोत्सवाला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदींनीही युवा ताकदीला खिळवून ठेवले. युवांना आपल्याकडे खेचायचं असेल तर त्यांची भाषा बोलावी लागते असं म्हणतात. पण मोदींनी युवांनी कुठली भाषा बोलू नये हे सांगत त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. भाषेला, प्रतिभेला विशेष स्थान देत त्यांनी तरुणांना महिला सन्मानाचा उपदेशही दिला. पाहूयात. लोकतंत्र में युवाओं की भागीदारी जितनी अधिक होगी, राष्ट्र का भविष्य उतना ही बेहतर होगा. इस भागीदारी के कई तरीके हैं.
अगर आप सक्रिय राजनीति में आते हैं तो आप परिवारवाद की राजनीति के प्रभाव को उतना ही कम करेंगे। आप जानते हैं कि परिवारवाद की राजनीति ने देश का कितना नुकसान किया है। आप में से बहुत से लोग ऐसे होंगे जो इस बार जीवन में पहली बार वोट डालेंगे। फर्स्ट टाइम वोटर्स हमारे लोकतंत्र में नई ऊर्जा और शक्ति ला सकते हैं। इसलिए वोट करने के लिए आपका नाम लिस्ट में आए, इसके लिए जल्दी से जल्दी सारी प्रक्रिया पूरी कर लीजिए। आपके पॉलिटिकल व्यूज से ज्यादा जरूरी है कि आप देश के भविष्य के लिए अपना वोट डालते हैं, अपनी भागीदारी कराते हैं। साथियों, अगले 25 वर्षों का ये अमृतकाल आपके लिए कर्तव्य काल भी है। जब आप अपने कर्तव्यों को सर्वोपरि रखेंगे तो समाज भी आगे बढ़ेगा, देश भी आगे बढ़ेगा। आपको कुछ सूत्र याद रखने होंगे। जितना हो सके आप लोकल को, स्थानीय प्रोडक्ट को प्रमोट करिए। मेड इन इंडिया प्रोडक्ट का ही इस्तेमाल करिए। किसी भी तरह की ड्रग्स और नशे की लत से बिल्कुल दूर रहिए। इन्हें अपने जीवन से दूर रखिए और माताओं, बहनों, बेटियों के नाम अपशब्दों का, गालियों का इस्तेमाल करने का जो चलन है, उसके खिलाफ आवाज उठाइए, इसे बंद करवाइए। मोदींच्या दौऱ्यावर आम्ही प्रश्न विचारला होता, त्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते। नरेंद्र मोदींच्या आजच्या मुंबई नाशिक दौऱ्याचा भाजप महायुतीला राजकीय फायदा होईल का? यावर काय प्रतिक्रिया दिल्यात सोशल मीडियावर आपण बघूया। एक्स वरून पटेल नावाचा अकाउंट आहे। जनतेनं कुठल्या पक्षाला मतदान करायचं हे आधीच ठरवून ठेवलं असणार, त्यामुळे अशा कार्यक्रमाचा काही फायदा होईल असे वाटत नाही। एक्स वरूनच धोंडप्पा नंदे, पंतप्रधान मोदींची सर्वसामान्यांमध्ये क्रेज आहे। मोदींनी सातत्यानं लोकप्रियता टिकवून ठेवली आहे, यामुळे महायुतीला फायदा होऊ शकतो। यूट्यूबवरून विकास जेजुरीकर, हे फक्त बोलतात, हे सर्व जनतेला गेल्या 10 वर्षात कळालंय। यूट्यूबवरून मनजीत घुगरे, गेली 10 वर्ष मोदी नुसत्या घोषणा करतात पण अंमलात आणत नाही, हे लोकांना माहिती आहे, म्हणून याचा काही फायदा नाही होणार। फेसबुकवरून जगन काडनोर, मोदींचा दौरा काहीच कामाचा नाही, कांद्याचं पूर्ण अनुदान बाकी आहे, हे शेतकरी विरोधी सरकार आहे, फक्त आशा लावून ठेवतात आणि खोटं बोलतात। इंस्टाग्रामवरून नागेश ढेपे, जर मोदी नाशिकमधील अवकाळीग्रस्त कांद्यांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे गेले असते तर कदाचित अजून जास्त फायदा झाला असता। इंस्टाग्रामवरून दिनेश काळे, फायदा होईल कारण भाजप शासित राज्यात जलद गतीनं विकास कामं होत आहेत। पंतप्रधान मोदींचा आजचा नाशिक मुंबई दौरा, विविध कामांचं लोकार्पण, उद्घाटन, भूमिपूजन आणि या कार्यक्रमांचा राजकीय अर्थ काय, यावर सविस्तर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे। आपण आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया। अतुलजी, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आज मोदींचा दौरा होता आणि आम्ही जो सोशल मीडियावर जनतेला प्रश्न विचारला तोच मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते। याचा राजकीय फायदा आजच्या दौऱ्याचा भाजपा आणि महायुतीला होईल का? तुम्हाला काय वाटतं? बघा सरिताजी, आपण पाहिलं असेल की ज्या प्रतिक्रिया एक्सवर आल्या असतील, इन्स्टावर, युट्यूबवर, त्याच्यावरनं दिसून येतं की महाराष्ट्राची जनता किती जागृत आहेत। त्यांनी जेव्हा गोदावरीचं जलपूजन केलं, फार चांगलं वाटलं। या सगळ्या गोष्टी आपल्या
संस्काराच्या आपल्या संस्कृतीच्या आहे. पण मग आठवलं की 2016-17 मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचं सुद्धा जलपूजन केलं होतं. त्याचं काय झालं असा प्रश्न विचारावासा वाटला. नंतर मग आठवलं की त्यांनी परिवारवादावर बोलले. छान गोष्ट आहे, नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे. पण मग बघितलं तर त्यांच्या बाजूला मला देवेंद्र फडणवीस दिसले आणि अजित पवार दिसले, ज्यांच्यावर त्यांनी टीका केली होती. एकनाथ शिंदे, ते पण परिवारवादात आहे. त्यांचा मुलगा जो आहे तो खासदार आहे, पुन्हा खासदार होणार, आता ते पक्षप्रमुख आहे. नंतर श्रीकांत शिंदे पक्षप्रमुख होणार. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे आपल्याला समजल्या. महिला सन्मानाच्या संदर्भात बोलले, अतिशय चांगला आहे. देशाच्या नायकांनी, देशाच्या मुख्य पंतप्रधानांनी हा निर्णय घेतलाच पाहिजे. पण मग लक्षात येतं की स्वामी चिन्मयानंदची हिंमत कशी होते, जेव्हा ते गृहमंत्री होते देशाचे, त्यांनी काय रेप केला आपण पाहिला. त्याच्यानंतर ब्रजभूषण शरण सिंग याला वाचवलं. मुली, त्या आपल्या पैलवान मुली ज्यांनी आपल्या देशाला एवढा मोठा गर्व मिळवून दिला, त्या मुलींना रस्त्यावर कसं ओढत नेलं, त्यांच्यावर जे काही अत्याचार झाले त्याचं उत्तर दिलं नाही. मात्र ब्रजभूषण शरण सिंगला राजकीय फायद्यासाठी त्यांनी अडवलं. आणि बिल्किस बानोच्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो किती वाईट आहे सरिताजी. एका महिलेवर इतक्या नृशंस पद्धतीने रेप होतो, तिच्या घरातल्या लोकांना मारून टाकलं जातं आणि त्या लोकांना सोडल्या जातं आणि त्या लोकांचा सत्कार बीजेपीची आणि विश्व हिंदू परिषदेची लोक करतात. म्हणजे हा आपला धर्म आहे. एका द्रौपदीच्या वस्त्रहरणावरून या देशामध्ये महाभारत घडलेलं आपण पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने श्रीकृष्ण एक उदाहरण मांडतात आपले देव, हे सुद्धा आलं नाही. हे आलेत, तरुणांना सल्ला दिला त्यांनी, चांगलं झालं. पण या महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसीचं रणशिंग फुंकल्यासारखं काय बीजेपी त्याला मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. पण त्यांनी हे सांगितलं नाही की बाबा रे मी आहे, मी देशाचा प्रधानमंत्री आहे, मी प्रमुख आहे, मी घटनेमध्ये आरक्षण जे आहे ते वाढून देतो, 50% मर्यादा काढून देतो, तुम्ही भांडू नका, तुमच्या दोघांचे प्रश्न मी सोडवतो, असा काही त्यांनी विश्वास दिला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न नेटकऱ्यांनी मांडले. कांद्याचा प्रश्न निर्यातीचा आहे, आमच्या विदर्भामध्ये आपल्या संत्र्याचा प्रश्न आहे, तिकडे आयात कर लावलेला आहे बांगलादेशने, त्यामुळे ते संत्रा गेला नाही, त्याचं नुकसान झालं त्याच्यावर नाही. इथेनॉलच्या पॉलिसी संदर्भामध्ये ते काही बोलले नाही. त्यामुळे कोई भी भ्रष्टाचारी मेरा ताप सहन नाही कर सकता असं म्हणतात. आणि देशातले सगळे ज्यांच्यावर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते त्यांच्या बाजूला जे आहे ते दिसलेले असतात. ड्रग्सचं फार त्यांनी चांगलं हे केलं. मी त्या दिवशी माहिती घेत होतो सरिताजी, 1100 किलो एवढं ड्रग्स महाराष्ट्रात पकडल्या गेलेलं आहे. हे कुठून येतो? हे त्या मुंद्रा पोर्टमध्ये आणि पिपावा पोर्टमधनं सर्वात जास्त आलंय. 2 लाख टन पर्यंत, 2 लाख टन, जबाबदारीने बोलतोय मी. हे आहे ड्रग्ज जे आहे ते ड्रग्ज देशभरामध्ये गेलं मुंद्रा पोर्टमधनं. तिथे बघितलं का कुठली ऍक्शन झालेली की ईडी गेली तिथे, सीबीआय गेली, नार्कोटिक्स डिपार्टमेंट गेलं, एनसीबी गेलं, काहीच नाही. नार्कोटिक्स ब्युरो आपण पाहिलं की 25 ग्रामसाठी कसं गल्ली गल्लीमध्ये फिरत होतं मुंबईमध्ये, पाहिलं नाही. त्यामुळे जे एक प्रतिक्रिया आलेली आहे की देशाचे पंतप्रधान भाषणच देतात नुसते आणि देशाच्या पंतप्रधानांनी रियालिटीमध्ये काही केलेलं नाही आहे, तर हा प्रश्न जो आहे हा उपस्थित होतो. कारण की आज महाराष्ट्रामध्ये DIBA-2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये एका प्रायव्हेट कंपनीला इंजिनियर्स आणि फार्मासिस्टचं शिक्षण घेणाऱ्या पोरांचे पेपर दिले जातात आणि ते पेपर जाणीवपूर्वक त्यांना नापास केलं जातं. आणि मग त्यांच्याकडे इंस्टाग्रामवर, टेलिग्रामवर त्यांना मेसेज पाठवून सांगितलं जातं की तुम्ही पैसे द्या, तुमचा बॅकलॉग काढून देतो. 11,000 विद्यार्थी आहेत त्याचे, 11,000 विद्यार्थी. आज मला काही मुलांचे फोन आले की सांख्यिकी विभागाचा निकाल लागलेला आहे, पण तो घोषित नाही केला राजरोसपणे. जे पास झाले त्यांना ईमेल टाकून सांगतात की तुम्ही या. नगर परिषदचे विद्यार्थी वेगळा मुद्दा मांडतात आहे. म्हणजे नक्कीच अतुलजी आपलं म्हणणं आहे की सिस्टीम मध्ये प्रचंड अडचणी आहेत आणि जोपर्यंत त्या दूर होणार नाही तोपर्यंत अशा कार्यक्रमांनी भाजपा किंवा महायुतीला फायदा होणार नाही, असंच आपण म्हणत आहात. मला माझं असं एक स्पष्ट म्हणणं आहे याच्यामध्ये. बघा, सिस्टीम कोण चालवतं? चालवणारा ड्रायव्हर महत्वाचा असतो, गाडी कशी असते. आता मला एक सांगा, तुम्ही गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी केल्या होत्या. मॅक्सिमम गव्हर्नन्स आणि मिनिमम गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचं अस्तित्व माणसाच्या जीवनामध्ये असलंच नाही पाहिजे, नागरिकाच्या जीवनामध्ये असलंच नाही पाहिजे, असं 2013 साली त्यांनी सांगून वचन दिलेलं होतं. मग आज सिस्टीम जर फेल झालेली असेल, जी नव्हती इतक्या वाईट पद्धतीनं फेल, तर मग याची जबाबदारी सुद्धा देशाच्या पंतप्रधानांना आणि इथल्या मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. हे प्रश्न त्यांना सोडवावे लागतील. म्हणजे मी काही टीका करण्याची टीका करत नाहीये, आपण विश्लेषण करत असताना मी सगळं हे काढलं. आता राजीव गांधींनी 1988 मध्ये युवा दिन जो आहे तो स्वामी विवेकानंदांच्या जन्मतिथीच्या दिवशी करणं सुरू केलेलं आहे. आज चांगली गोष्ट आहे. देशाचे पंतप्रधान सांगतात, जिजाऊ महाराजांचं जयंती आहे आज, आणि त्यामध्ये जर ते सांगत असतील की तुम्ही शिव्या देऊ नये, तर मग ते प्रायश्चित्त घेतील का? 50 करोड की गर्लफ्रेंड, ये कोण काँग्रेस की विधवा है, याचं प्रायश्चित्त पंतप्रधानांनी घ्यावं लागेल ना. कारण या देशाला महात्मा गांधी सारखे असे नेते लाभले होते ज्यांनी स्वतः पहिले जर चूक केली असेल तर प्रायश्चित्त केलं, उपवास केले, जनतेसमोर मुद्दा ठेवलेला आहे. त्यांनी मुद्दे घेतलेले चांगले आहे. विकासाच्या संदर्भात खोटं बोलले ते,
आता त्याला जाऊ द्या तुम्ही, आता ते बांद्रा वर्ली सी लिंकला 1600 कोटी लागले होते आणि त्याला 2000 साली सुरू होऊन तो 2009 साली कम्प्लीट झाला. आता हा जो शिवडी नावाशेवा आहे, हा शिवडी नावाशेवा 2012 साली संकल्पित करण्यात आला, 13 साली त्याला परवानगी मिळाली, 14 मध्ये केंद्रात आणि राज्यात यांचंच सरकार आलं. यांना सुरुवात करायला 4 वर्ष लागली. 2018 मध्ये सुरू झालं, 2023 मध्ये कम्प्लीट झालं. 17,700 करोड पेक्षा जास्त रक्कम लागली. आता हे सांगतात वेळही जास्त लागला, पैसाही जास्त लागला. 1600 कोटी कुठे, 17,773 कोटी कुठे, म्हणजे असं देशाचे पंतप्रधान आहे, आपण त्याच्याकडे वेगळं आणू शकतो. आजचं जे एक नॅरेटिव्ह आपल्याला दिसतंय ते आणि खास मुंबईत, म्हणजे आज एका दौऱ्यामध्ये त्यांनी नुसती 2 शहरं केली नाही, तर जवळजवळ त्यांनी जे काही कार्यक्रम हाती घेतले त्यामध्ये त्यांनी 10 लोकसभा मतदारसंघ कव्हर केले असं म्हणता येऊ शकेल. आणि त्यातून कुठेतरी जरी त्यांनी राजकीय आज भाष्य केलं नसलं तरी फोकस हा पूर्ण राजकारणाचा होता. आणि त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही काम करतो, आमचं विकास पर्व, हा जो एक शिंदे फडणवीस सरकारनं सध्या नॅरेटिव्ह सुरू केलाय त्याची पावती कुठंतरी आज पंतप्रधानांनी दिली. नाही बघा, पंतप्रधान जर विकासाची गोष्ट करत असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि एखाद्या पॉलिटिकल पार्टीनी पॉलिटिक्स नाही करायचं तर कोणी करायचं, राजकीय पक्षांनी राजकारण केलंच पाहिजे, आपल्या जास्तीत जास्त सीट निवडून आणण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण वास्तविकता अशी आहे का, आपल्यामध्ये आपण जर एवढे लोकप्रिय आहे तर 2-2 पक्ष कशाला फोडायला लागले आपल्याला? या महाराष्ट्रामध्ये कधी असं झालं का एखाद्या याला खोके सरकार म्हटल्यात आलं का फोडावे लागले आपल्याला? आणि मुंबईचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मग मला सांगा, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ईस्टर्न वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, फ्री वे, मेट्रो, या सगळ्या गोष्टी पहिलेच झाल्या ना, मोनोरेल, या गोष्टी झालेल्या आहेत. गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युटी. आपण काम करत असतो. मागच्या सरकारने सोडलेलं काम हे पुढे घेऊन जाणं येणाऱ्या सरकारचं असतं, पण सातत्यानं मागे काहीच झालं नाही. म्हणजे हा जसं अटल बिहारी वाजपेयीजींनी 50 वर्ष जेव्हा पूर्ण झाले सुवर्ण महोत्सवाच्या वेळेस सांगितलं होतं की मैं ऐसा नहीं कहूंगा कि 50 साल में कुछ नहीं हुआ, मैं अगर ऐसा कहूंगा तो इस राष्ट्र के पुरुषार्थ पे वो सवाल खड़े किए जैसा होगा, और मेरे राष्ट्र का पुरुषार्थ आज भी जिंदा है. मग आता तुम्ही 70 वर्षामध्ये हा देश, त्या देशात काहीच नव्हतं, 16% लिटरसी होती, 46% 45% जन्म आणि मृत्यू दर होता. महिला जेव्हा डिलिव्हरीला जायची ना तर घरचे लोक पूजा देवासमोर बसायची, ही जिवंत परत येते की नाही येत. आज बघा बालमाता मृत्यू दर किती आहे, आपण किती पुढे आलेलो आहोत, सगळ्यांनी योगदान दिलेलं आहे. नक्कीच अतुलजी, पण आज आता हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि यामध्ये म्हणजे आपण विकासाबद्दल तर बोललोच, आपल्याकडे ही चर्चाही पुढं खरं तर नेऊ शकतो. मात्र दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, वेळेचा अभाव आहे आपल्याकडे, तो म्हणजे धर्म आणि सध्या राम मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला असणारं राजकारण. आज काळाराम मंदिरामध्ये खुद्द पंतप्रधानांनी पहिले सफाई केली, नंतर पूजन केलं, अनुष्ठान तिथं मांडलं. हे सगळं लक्षात घेता याचा परिणाम येणाऱ्या काळात काय होईल? महाराष्ट्राची जनता, सरिताजी, एक लक्षात घ्या, तुम्ही अतिशय जागरूक आहे, त्याला प्रत्येक गोष्टीचं सिम्बॉलिझम कळतं आणि रियालिटी पण कळते. मग मला एक सांगा की आता राम मंदिराचा तुम्ही मुद्दा जो आहे, शंकराचार्यांनी म्हटलंच आहे की हा राजकीय बीजेपीचा कार्यक्रम आहे, त्याच्या शास्त्रार्थ नाही, अधर्म आहे हा. स्वामी निश्चलानंद काय म्हणले आपण माहितीये, पुरीचे शंकराचार्य, तो 4ही शंकराचार्य याच्यावर नाराज आहेत की मंदिर पूर्ण झाल्याशिवाय त्याची प्राणप्रतिष्ठा करू नये. स्वामी निश्चलानंद काय म्हणले, ते म्हणले की अशा पद्धतीने जर प्राणप्रतिष्ठा झाली तर ते पिशाच, भूत, शैतान हे सगळं त्या मूर्तीमध्ये येताना आजूबाजूचे लोक नष्ट होतात. हे शंकराचार्यांचं म्हणणं आहे, आमचं म्हणणं नाही आहे. मग राजकीय स्टंट हा राम मंदिराचा का? राम मंदिर सगळ्यांचे, राम सगळ्यांचे आहे, पूर्ण झाल्यावर केल्यावर सगळेच लोक गेले, तुम्ही राजकीय स्टंट करता या गोष्टीचा, हे अतिशय वाईट आहे. त्यामुळे धर्म आणि राजकारण जर या देशात मिक्स केला तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, या देशामध्ये असा कुठलाच धर्म नाही जगातला जो इथे नाही आहे. प्रत्येकाच्या आपापल्या मान्यता आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं पूजा अर्चा करतो आणि संविधान भारतात सांगतं की ही तुमची व्यक्तिगत बाब आहे. हे राजकारण करू नये याचं, कारण याचा परिणाम आपण भोगलेला आहे. या देशाचं स्वातंत्र्य जे आहे ते लहूलहान होतं, ते रक्तबंबाळ होतं. आपली भावना लक्षात आली अतुलजी, आपल्याला जे म्हणायचंय ते लक्षात आलं. खरं तर ही अनेक प्रश्न आहेत आणि येणाऱ्या काळात ती आपण तुमच्यासमोर उपस्थित करूच या. मात्र तुर्तास आपल्याला इथंच चर्चा थांबवावी लागणार आहे. आपले खूप खूप धन्यवाद, आपण 0 आवरमध्ये सामील झालात. देशातील युवक आणि त्यातही पहिल्यांदाच मतदान करणारा नवमतदार तसंच महिला वर्ग या 2 घटकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. फर्स्ट टाइम वोटरला त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर साथ घातली, त्याला स्वप्न बघायला शिकवलं, नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा तरुण घडवण्यासाठी प्रयत्न केले
हा युवा मतदार मोदींच्या मागे उभा ठाकला. दुसरीकडे देशातील सर्वसामान्य महिलांच्या चूल मूल शौचालय घर बँक अशा मूलभूत गरजांकडे लक्ष दिलं. 2019 साली पुरुष मतदारापेक्षा महिला मतदानासाठी जास्त संख्येत बाहेर पडल्या. 2024च्या निवडणुकीत 68 कोटी मतदार मतदान करतील असा अंदाज आहे. त्यातले 49% म्हणजे 33 कोटी महिला मतदार असणार आहेत. पण 2029च्या निवडणुकांपर्यंत तर महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त असेल असं SBIचा एक सर्वे सांगतो. यावरून मोदी महिलांच्या प्रश्नाकडे इतकं का लक्ष देतात याचा अंदाज विरोधकांना सुद्धा बांधता येईल. तरुण आणि महिला या दोघांची स्वप्न आपणच पूर्ण करू शकतो असं चित्र उभं करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही गटांनी मोदींवर विश्वास दाखवला आणि सत्तेचा मार्ग निष्कंटक केला. आता तिसऱ्यांदा भाजपला सत्ता काबीज करायची असेल तर या दोन्ही घटकांवर मोदींची मोठी मदार असणार आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये आज युवा शक्ती आणि स्त्री शक्तीला नरेंद्र मोदींनी साथ घातली. त्याला कसा प्रतिसाद देतात ते येत्या 1-2 महिन्यातच कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.